हातातून एक एक क्षण निसटून चालला होता. जे जे मी उभं केलं ना ते सगळं माझ्या हातातून निघून जाणार आहे, निसटून जाणार आहे असं वाटत होतं. पण तुम्ही दोघांनी मला ते दिलं. तुमच्यामुळे मी हा दिवस पाहू शकलो. तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. थँक्यू. आबा, वडीलधाऱ्या माणसांनी असं मुलांसमोर हात जोडायचे नसतात, तर कायम डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद द्यायचे असतात. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम आहेतच. सुखानं संसार करा. तुमच्या संसाराला कोणाची नजर नको लागू दे. आपण सगळे बोलत काय बसलोय. आता कुठं कार्यक्रमाला सुरुवात झाली, अजून बरंच काही बाकी आहे. हो, आज आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे आता कोणी इमोशनल व्हायचं नाही. राणी, जा देवासमोर दिवा लाव. हो आणि आरती सुद्धा करून घेऊया. आबा, मला काय वाटतं, आजच्या आरतीचा मान आपण तनिषा मॅडमला द्यायला हवा. नाही, नको. मला सवय नाही आहे या सगळ्याची, खरंच. असं कसं? तुमचा मान आहे. तुमच्यामुळे आज आम्हाला हा आनंदाचा दिवस बघायला मिळाला. तुम्ही आरती केली पाहिजे. अगं नको, खरंच. तनिषा, प्लीज, आय इन्सिस्ट. ठीक आहे, तू म्हणतोयस तर करते आता. या. हे फक्त आजच्या दिवस नाहीये राणी, आता हे सगळं कायमचं माझं होणार आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. एक इम्पॉर्टंट काम राहिलंय. काय रे? आपण राणीच्या हातांचे ठसे कुठे घेतले? नाही म्हणजे ते पण करतो ना आपण गृहप्रवेश करताना. हो हो, वहिनींच्या हाताचे टसे घेतलेच पाहिजेत. मला काय वाटतं माहितीये, नाही ठसे घेणं बरोबरच आहे, पण आज आपल्याला हे घर मिळालंय तर तुमच्या दोघांच्या कष्टामुळे मिळालंय. जेव्हा जेव्हा तुम्ही दोघे येऊन एकत्र काही काम करता तेव्हा मंगलच होतं. तेव्हा या मंगल प्रसंगी राणीच्या हाताचे ठसे घेताना तुझाही हात तिच्या हाताला लागू दे. ठीक आहे. चला सर. हो, चल.
तनिषा मॅडम, हा तुम्ही अजून घर पाहिलं नाही आहे ना आमचं? सर, आपलं घर दाखवा त्यांना. हां शुअर. कम तनिषा. ओके. मालती, मी काय म्हणते, आता एवढा गृहप्रवेश झालाय तर बाकीची कामं पण उरकून घ्यायची का? बाकीचे म्हणजे अरे असतात काही गोष्टी, कळेल तुला. हो, म्हणजे कसं किचनची पूजा करून घेऊया, दूध उतू घालूया, सगळं कसं अगदी मंगल होऊ दे. अगदी बरोबर आहे. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना ते सगळं करूयात. चल राणी. हो चला. या बॉस, सुरेखा ते या बस. कम. ही आमची टेरेस. ओ माय गॉड इंद्रा, सच अ ब्युटिफुल प्लेस. छान वाटत असेल ना इथे? टू बी व्हेरी ऑनेस्ट, आय डोंट इवन रिमेंबर की इथे असल्यावर कसं फील होता. का रे? काही दिवस तिथे शिफ्ट झालो होतो ना. ओ अच्छा. आय एम टेलिंग यू तनिषा, राणीमुळेच हे घर आम्हाला परत मिळालं. ती केस लढली, हार मानली नाही तिने शेवटपर्यंत. आम्ही ती केस जिंकलो म्हणून या घराचं पोझिशन आम्हाला परत मिळालंय. इंद्रा, आपला फन टाइम आठवतो का? सो ब्रिलियंट यार. आय एम टेलिंग यू, शी इज सो हार्ड वर्किंग, डेडिकेशन वगैरे खूप आहे तिच्यात. आणि स्टडी रूम, यू रिमेंबर? तुला सांगतो, आपल्याकडे या सगळ्या फॅसिलिटीज होत्या, पण राणीकडे काहीच नव्हतं. पण तरी तिने हार नाही मानली, तिने अभ्यास केला होता. तुला माहितीये, मी ना इथेच राणीला प्रपोज करणार होतो. हे सगळं टेरेस मी असं फुलांनी सजवलेलं.